आज काय झालं सांगू का? शनिवार रविवारच्या 2 दिवसाच्या सुट्टीला कंटाळलेला मी सकाळी सकाळी लवकर उठून ऑफिसला गेलो. ऑफिसमध्ये गेल्यानंतर साफसफाई करून मस्तपैकी देवाला नमस्कार केला आणि कामाची सुरुवात केली. तर बघा, कामाची सुरुवात केली. फक्त 60 रुपयांचा बिझनेस केला. माझा छोटासा बिझनेस आहे. 60 रुपयांचा बिझनेस केला दुपारी 2 वाजेपर्यंत. मग जेवणाची सुट्टी झाली आणि मग सोमवार असल्यामुळं मी गेलो रामतीर्थला. मग तिथं गेल्यानंतर काय झालं, प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं आणि शंभू महादेवाच्या मंदिराच्या समोर येऊन उभं राहिलो. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. या उक्तीप्रमाणे मी देवाच्या दारामध्येच उभा राहिलो आणि शांत बसून राहिलो. तर गंमत अशी झाली ना, की डाव्या कानाला वाहत जाणाऱ्या नदीचा गडगड 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 करत जाणारा आवाज ऐकायला यायला लागला आणि उजव्या कानाला मंदिरातून येणारा ओम नमः शिवाय असा नामजप ऐकायला यायला लागला. तर तिथून मिळालेली मनाला शांती घेऊन मी चाललो पुढच्या कामाला. तर येत असतानाच पोटातल्या कावळ्याने ओरडून सांगितलं, जरा आमच्याकडे पण बघा. मग मी गेलो एका हॉटेलमध्ये. तर तिथं गरमागरम कटलेट काढलेली होती. कटलेट म्हणजे काय माहिती आहे का? 2 ब्रेडना बटाट्यांना मध्येच चिरडून एकत्र फ्राय केलेलं असतं. हां, तर मस्तपैकी कटलेट खाल्लं, चाय पिला आणि तिथून मी निघून आलो. तर त्याच्यानंतर काय झालं, पंचायत समितीमध्ये एका दाखल्यासाठी अर्ज केला होता. तर तिथं फॉलोअप घेण्यासाठी म्हणून गेलो. तर तिथल्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फोन लावला आणि त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, तर आमचे दुसरे सिनियर आहेत, त्यांना भेटून घ्या, आम्हाला काही अजून दाखला देता येत नाही. त्यांनी सांगितलं तर आम्ही देतो. तिथून पुढं गेल्यानंतर त्यांच्या सिनियरना भेटलो. सिनियर म्हटले, आमच्याकडे असा काही अधिकार नाही आणि तुम्ही तहसील ऑफिसमध्ये भेटा. मग शासकीय कार्यालयामध्ये कोणत्याही कामासाठी जा. काय होतं, माझ्याकडे नाही त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे नाही त्या टेबलला जा, या अधिकाऱ्याकडे नाही, इकडे नाही, तिकडे नाही, आमच्याकडे अधिकारच नाहीत, त्यांच्याकडे जा, मी कसा देऊ, असे सगळे प्रश्न फेस करावे लागतात. विचार केला, आम्ही सुशिक्षित असूनही इतकं फिरावं लागतं, तर गोरगरीब जनतेला अशा ठिकाणी किती हेलपाटे घालावे लागत असतील. हा अनुत्तरित प्रश्न घेऊन मी निघालो माझ्या पुढच्या प्रश्नाची सोडवणूक करायला. काय झालं होतं, पप्पांच्या शुगरच्या गोळ्या 2 दिवस भेटल्या नव्हत्या. मग मी चाललो मेडिकलकडे. 2, 3, 4 मेडिकल शोधल्यानंतर देखील गोळ्या सापडल्या नाही. मग डॉक्टरला फोन लावला. डॉक्टरला फोन लावल्यानंतर प्रश्न सुटला. त्यांनी सांगितलं की या ब्रँडच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत आणि याच्यासाठी सबस्टिट्यूट असलेल्या गोळ्या तुम्हाला देतोय आणि या. तिकडे गेलो, तिकडे मला गोळ्या भेटल्या, तोही प्रश्न सुटला. मग मी खुश होऊन एका खुशकीच्या मार्गाने चाललो होतो. तर काय झालं, रस्ता अरुंद होता आणि माझ्या पाठीमागून टिंग टॉंग करत एक सायकल स्वार ट्युशनला चाललेला मला आरशात दिसला. तर हा सायकल स्वार जरा जलद गतीनंच येत असलेला मला दिसला आणि त्याच्या पुढं थोडं जावं म्हणून ॲक्सिलेटर वाढवलं, पण आणि क्षणात विचार आला, अरे जाऊ दे, याला पण जिंकल्याचा आनंद देऊया. मग गाडी थोडी स्लो केली आणि तो तिथून निघून गेला. त्याच्या आनंदात समाधान मानत मी चाललो पुढे. पुढे गेल्यानंतर असं दिसलं, सकाळी ज्या खड्ड्यांमधून चिखल उडवत आलो होतो तेच खड्डे आता पोट भरून टुमटुमीत झाले. काय झालं होतं, तिथं एक स्त्री आणि एक मुलगी सकाळी खोरा आणि बुट्टी घेऊन उभी होती.
रस्त्याला टाकलेली 3 बुरुंबाची ढीग त्या दोघींनी मिळून दिवसभरामध्ये पसरून आपली जबाबदारी पार पाडली होती. तिथून आलो पुढे वाटंगी फाट्याला आमचे एक इयत्ता 3री-4थीत असलेले गुरुजी मला भेटले. वाटंगी फाट्यावरून येताना त्यांना विचारलं तर म्हणले, गडिंग्लजला गेलो होतो आणि ST चुकल्यामुळं बदलत आलोय, मला पण जरा घेऊन चल. तर मी त्यांना सांगितलं माझ्या गाडीवर बसायला थोडा प्रॉब्लेम होतोय, 3 चाकी गाडी माझी. त्यांना म्हटलं तुम्हाला बसता येणार नाही, पाठीमागं बसलेल्या माणसाला थोडं अडचण होते. काय झालंय, माझी गाडी पण म्हातारी झाली, त्याच्यात 3 चाकं आणि त्याच्यात सर पण म्हातारे झाले. मग सरांना नमस्कार केला आणि तिथून चाललो पुढे आल्यानंतर काय झालं, मेंढोलीचे आमचे एक मित्र पिक करत माझ्या मागून आले आणि माझ्याशी गप्पा मारायला लागले. तर गाडीवरून चालतच त्यांना म्हटलं कुठं काम चालू आहे. ते म्हणले हत्तीवड्यामध्ये काम चालू आहे. म्हटलं हत्तीवड्यामध्ये तुमचं काम आणि तुम्ही आजाराकडून येताय. त्यांच्याकडे होती इलेक्ट्रिकल गाडी. तर ते म्हटले होय हत्तीवड्यामध्येच चालू आहे, थोडं पेट्रोल भरायला आलतो. तर बघा, आमच्याकडे दिवसभराचा क्षीण घालवण्यासाठी लोक गाडी इलेक्ट्रिकल जरी असली तरी थोडं पेट्रोल घालतात. तिथून पुढे आलो, गावच्या वेशीतून पुढे येतोय तर एक काळकुट्ट असलेलं मांजर आडवं आलं. गाडीला म्हटलं अर्जंटमध्ये थांब गं बया. गाडी थांबली तर काय सीन होता माहिती आहे का, बेडकीचं एक पिल्लू घर चुकून बाहेर पडलं होतं आणि त्याच्या पाठीमागे हे काळकुट्ट असलेलं आणि 2-4 पांढरे स्पॉट असलेलं मांजर पाठलाग करत रस्त्यावर आलं. पांढरे स्पॉट असल्यामुळे ते दिसलं बरं, नाहीतर ते गेलं असतं मामाच्या गावाला. मग तिथून पुढे आलो, पावसाची रिपरिप चालूच होती, थोडा गारवा होता हवेत. तर गाडी लावली आणि घरात आलो आणि मग पुन्हा ऊब मिळवण्यासाठी, पुन्हा रिचार्ज करण्यासाठी देवबाप्पासमोर आलो, दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि मग नमस्कार केला. तर मित्रांनो, असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा.